छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज, हर 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 हर. जगद्गुरु तुकोबरायांना पांडुरंगरायाने आणि नामदेवरायांनी पांडुरंग केले स्वप्ना माझी जागे. नामदेवराय आणि पांडुरंगराय जेव्हा तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये आल्यानंतर जेव्हा तुकाराम महाराजांनी अभंग गाथा निर्माण करायला सुरुवात केली, तुकोबरायांनी अभंग म्हणावे आणि ते संताजी महाराजांनी लिखाण करण्याचं कार्य करावं. केवढं मोठे उपकार आहेत महाराज आपल्यावरती. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचं लिखाण करण्याचं कार्य संताजी महाराज आता करू लागले. चारिता गोधन महाराजांचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा. गायी राखत राखत असताना संताजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या भंडारा डोंगरावरती पाठीमागे जायचे आणि जे तुकाराम महाराज अभंग बोलतील ते सगळे अभंग लिखाण करण्याचं कार्य संताजी महाराज आता करू लागलेले आहेत. महाराज एवढं अभंग लिखाण केलं, एवढं लिखाण सगळे अभंग करू लागले. महाराज अतिशय अतिशय नीतिमान आणि पवित्र असं जीवन संताजी महाराजांचं आहे. एवढंच नाही, लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबरायांची कीर्ती एवढी प्रख्यात झाली, एवढी प्रख्यात झाली, एक सामान्य माणूस वेदाचा अर्थ सांगतो म्हणे. त्या काळी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये जे काही कर्मठ म्हणून होते ना, तुकाराम महाराजांचा विद्वत्ता त्यांना सहन होईना, तुकाराम महाराजांना वाढलेला नावलौकिक त्यांना सहन होईना. काय करावं म्हणून त्यांनी तुकाराम महाराजांना विरोध करायला सुरुवात केली, विरोध करायला सुरुवात केली. अनेक नाव आहेत त्याच्यामध्ये. प्रारंभीच्या काळामध्ये रामेश्वर भट्ट असतील, मंबाजी बुवा गोसावे असतील, आप्पाजी गोसावे असतील, चालूमालू असतील, या लोकांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना विरोध करायला सुरुवात केली. महाराज विरोध करायला सुरुवात केली. आणि इतकंच नाही, तुकाराम महाराजांना तर विरोध केलाच केला, पण तुकाराम महाराजांचे अभंग जे लिखाण करतात ना, त्या संताजी महाराजांना सुद्धा आता विरोध करायला सुरुवात केली. ऐका, संताजी महाराजांना सुद्धा विरोध करायला सुरुवात केली. एवढंच नाही, त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. अरे, क्षुद्र समाजातील तुकाराम आंबिले नावाचा एक व्यक्ती अभंगातून वेदांत प्रकट करतोय. वेदाचा तो अर्थ अमाशीच ठाव एरा निभावा भार माधा. हे तुकाराम महाराजांचं जीवन आहे. त्यांना तर मोठेपणा सहन होईना, म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी निर्माण केलेले जे काही अभंग होते, संताजी महाराजांनी लिखाण केलेले जे काही अभंग होते, महाराज ह्या सगळ्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना आज्ञा केली आणि सांगितलं, महाराज तुम्ही लिखाण केलेले अभंग आमच्या समक्ष इंद्रायणी नदीमध्ये तुम्ही बुडवून टाकायचे. इंद्रायणी नदीमध्ये तुम्ही अभंग बुडवून टाकायचे. तुकाराम महाराजांच्या जीवनातील अत्यंत विलक्षण असणारा हा क्षण, आणि ज्या भगवंताच्या कृपेनं ज्या वाणीतून अभंग निर्माण झाले, त्या अभंग जर आज बुडवायची वेळ येत असेल तर किती एवढं कष्ट आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचा प्रसंग आला. विठ्ठल 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 आणि म्हणून विलक्षण प्रसंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आला. महाराजांनी ते सगळे अभंग गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकले. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उपोषण इंद्रायणीच्या तीरावरती धारण केलं. माझ्या गुरूंचं उपोषण आहे, मला सहन होईना. आणि म्हणून संताजी महाराजांनी काय करावं, महाराज स्मरणशक्तीच्या बळावर आणि आपल्या एकपाटीच्या बळावर बुडालेले जेवढे अभंग होते ना महाराज, तेवढे सगळे अभंग संताजी महाराजांनी लिखाण करायला सुरुवात केली. प्रत्येक अभंग लिखाण करायला सुरुवात केली. देहू गावामध्ये संताजी महाराज फिरू लागले. ज्यांना ज्यांना तुकाराम महाराजांचे अभंग माहिती आहेत त्यांच्याकडून ते अभंग घेऊन सगळं अभंग लिखाण करू लागले. आणि ते अभंग लिखाण करून जगद्गुरु तुकाराम महाराजांची सगळी गाथा संताजी महाराजांनी निर्माण केली. आणि 13 दिवस झाल्यानंतर ती अभंग गाथा घेऊन संताजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर आले आणि महाराजांना म्हटले, महाराज डोळे उघडा, तुम्ही गंगेमध्ये बुडवलेली गाथा गंगेने जरी बुडवली असली तरी लोकगंगेने तुमची गाथा आज तारलेली आहे. जगद्गुरु तुकोबरायांची सगळी गाथा संताजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर ठेवली. हा संताजी महाराजांच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ विजय असावा. म्हणून आपल्यावरती वारकरी संप्रदायावरती खरे उपकार कोणाचे असतील तर ते संताजी महाराजांचे आहेत. जगद्गुरु तुकोबरायांची गाथा संताजी महाराजांनी लिखाण करून महाराजांच्या समोर ठेवली. हा एक भाग आहे. आणि एवढंच नाही महाराज, तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य आहे, इंद्रायणी नदीमध्ये बुडवलेली गाथा साक्षात इंद्रायणी माता प्रगट झाली. आणि 13व्या दिवशी तुकाराम महाराजांना ती गाथा जळी दगडासहित वह्या तारी एल्या जैशा लाया, ती गाथा जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर दिली. हे संतांचं वैशिष्ट्य असतं महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून हे संतांचं अवतार कार्याचं वैशिष्ट्य असल्यामुळे तुकाराम महाराज
अशा संतांना संसारात राहून परमार्थ करणाऱ्या संतांना धन्यता देतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. ओ धन्य ते संसारी, ओ धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, दयावंत ते अंतरी, दयावंत ते अंतरी, दयावंत ते अंतरी, धन्य ते संसारी, दयावंत ते अंतरी, दयावंत ते अंतरी, दयावंत ते अंतरी, येते उपकारासाठी, ओ येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, ओ येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, धन्य ते संसारी, दयावंत ते अंतरी, दयावंत ते अंतरी, दया उपकारासाठी, धन्य ते संसारी, दयावंत ते अंतरी, दयावंत ते अंतरी, येते उपकारासाठी, अशा संत महात्म्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज धन्यता देतात. धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, बोला बोला बोला, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, टाळी टाळी, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बोला पुंडली कवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. धन्य ते संसारे, दयावंत जे अंतरे, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. जगद्गुरु तुकोबर यांची गाथा लिखाण करण्याचं महान कार्य संताजी महाराजांनी केलं आणि त्या गाथेच्या माध्यमातून आज जगद्गुरु, प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबर आपल्या सर्वांच्या समोर आहेत महाराज. एवढंच नाही, इसवी सन 1550 साली महाराज, 1550 साली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या हिंदवी स्वराज्यावरील शाहिस्तेखानाची स्वारी आली होती. तेव्हा त्या शाहिस्तेखानाच्या स्वारी येत असताना चाकणला जेव्हा ती स्वारी आली होती महाराज, तेव्हा त्या चाकणला आलेला का ऐतिहासिक मंदिर आहे चाकणला, चक्रेश्वराचं बाजारपेठ आहे, भुईकोट नावाचा किल्ला आहे, संगमेश्वर नावाचं ते क्षेत्र आहे. शाहिस्तेखानाची स्वारी आली आणि त्या स्वारीतून वाचवण्याकरता महाराजांनी विचार केला, माझं काही झालं तरी चालेल पण माझ्या जगद्गुरु तुकोबर यांची गाथा वाचली पाहिजे. संताजी महाराजांनी ते गाथा घेतली महाराज आणि संताजी महाराजांनी ते गाथा घेऊन रात्रीच्या दिशेने प्रवास करून ती गाथा वाचवली. जर कुणी असेल तर ती संताजी महाराजांनी वाचवली. जर त्या काळामध्ये जर काही येणं केलं प्रकाराने एखादा काही चुकीचं घडलं असतं तर महाराजांची गाथा आज आपल्याला मिळाली नसती. इतकेच नाही, दिलेर खानही 1572 साली तोही आला होता आपल्यावरती चालून.
तेव्हाही संताजी महाराजांनी ती गाथा वाचवली. माझं काही झालं तरी चालेल, पण आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दातीच शस्त्र यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन. जगद्गुरु तुकोबारा संतात त्या अनुषंगाने महाराजांनी ती गाथा घेतली संताजी महाराजांनी. आणि दर मजल प्रवास करत करत, त्यावेळेस तर पाऊस पडत होता, अशा दर मजल पावसातून प्रवास करत 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 आपल्या आईंचं असणारं गाव सुद्रुंबे नावाचं गाव, जे तळेगाव जवळ आहे, तेव्हा त्यांचे काका तळेगावला राहत होते. महाराजांनी ती गाथा घेऊन तळेगावला गेले आणि आपल्या काकांच्या घरी ती गाथा ठेवली. म्हणून आजही तळेगाव दाभाडेला आजही महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांची 10,000 अभंगाची गाथा आजही जगणारे महाराजांच्या घरी आपल्याला तळेगावला पाहायला सापडते. आणि त्याच्या खाली स्पष्ट लिखाण आहे महाराज, लेखक संताजी तेलू जगणारे असं स्पष्ट लिखाण ठेवलेलं आहे काचेमध्ये. आजही ती 10,000 अभंगाची गाथा, आपल्याकडे बाजारामध्ये 4,000 अभंगाची गाथा आहे, पण 10,000 अभंगाची आजही गाथा आपल्याला तळेगावला पाहायला मिळते. हे उपकार कोणाचे असतील तर ते संताजी महाराजांचे उपकार आहेत महाराज. आणि म्हणून संताजी महाराजांचं जीवनचरित्र अतिशय विशाल आणि घन अशा पद्धतीचं जीवनचरित्र आहे. आणि एवढंच नाही, जेव्हा तुकाराम महाराजांची अभंग गाथा संताजी महाराजांनी लिहून काढली होती, तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय संताजी महाराजांना म्हणाले, संताजी अरे बोल तुला काय पाहिजे. तेव्हा संताजी महाराजांनी सांगावं, महाराज मला काहीच नको, माझ्या अंतकाळाच्या वेळेला तुम्ही माझ्या जवळ असावं एवढंच मला द्या, मला दुसरं काही नको. माझ्या अंतकाळाच्या वेळेला तुम्ही माझ्या जवळ असावं एवढंच मला द्या. आणि म्हणून महाराज जेव्हा संताजी महाराजांचा अवतार कार्य संपन्न झालं, तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज तर संताजी महाराजांच्या अगोदरच वैकुंठ धामाला निघून गेले, सदैव वैकुंठ धामाला निघून गेले. आणि जेव्हा संताजी महाराजांचं अवतार कार्य संपन्न झालं, पुढे त्यांना प्रपंच करत असताना अनेक अडचणी आल्या, सुखदुःखाचा सामना करावा लागला. यमुनाबाई पासून संताजी महाराजांना पहिलं अपत्य झालं, पण ते वारलं महाराज. सांसारिक आपत्ती संतांच्या जीवनामध्ये येत नसते असं नसते, आली, ते अपत्य वारलं. पण जेव्हा दुसरं अपत्य झालं तेव्हा ते बाळोजी जगणारे नावाचा संताजी महाराजांना दुसरा मुलगा झाला. आणि भागीरथी नावाची संताजी महाराजांना एक कन्या झाली महाराज. कन्या अशी होती, ते बापाच्याही सरस होती महाराज, अशी कन्या होती. आपल्या वडिलांना ती सरस होती. भागू म्हणे, भागीरथी महाराजांचे अभंग आहेत महाराज. बाळोजी महाराजांनी संताजी महाराजांचं पुढे परंपरा चालू ठेवली, संताजी महाराजांची अत्यंत मनोभावी सेवा केली. संताजी महाराजांच्या अगोदरच जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठ धामाला निघून गेले. आणि जेव्हा संताजी महाराजांचं अवतार कार्य संपन्न झालं, तेव्हा अवतार कार्य संपन्न झाल्यानंतर त्यांच्या गावामध्ये संताजी महाराज आता सुधुंबरे नावाच्या गावामध्ये, म्हणजे मामाच्या गावामध्ये राहिला होते. मूळ गाव चाकण, सासरवाडी, खेड आणि आईचं गाव सुधुंबरे. आणि जेव्हा गाथा घेऊन ते आले होते 1572 साली, तेव्हा वास्तव्य मात्र त्यांनी सुधुंबरे नावाच्या गावामध्येच आपलं वास्तव्य निर्माण केलं. आणि त्या ठिकाणी जेव्हा अवतार कार्य संपवण्याची वेळ आली, तेव्हा संताजी महाराजांचा अवतार कार्य संपन्न झाल्यानंतर त्यांचा मृतदेह, महाराजांचा अवतार कार्य संपन्न, अंत्ययात्रा करायची. कशी करायची हो? अंत्ययात्रा आली महाराजांची, दफन केलं, पूर्ण शरीर मातीमध्ये झाकलं महाराज, पण तोंड मातीनं काही झाकतच नव्हतं, चेहरा काही मातीनं झाकतच नव्हता. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं, का झाकत नाही? त्याचं कारण आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संताजी महाराजांना सांगितलं होतं, संताजी जर मी तुझ्या अगोदर गेलो तर तू मला 3 मूठ माती द्यायची, आणि जर तू माझ्या अगोदर गेला तर मी तुला 3 मूठ माती देणार. म्हणून संताजी महाराजांना 3 मूठ माती देण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांचं निर्वाण झाल्यानंतर, सदैव वैकुंठ गमन झाल्यानंतर जवळपास 35 वर्ष संताजी महाराजांनी अवतार कार्य केलं, जवळपास 35 वर्ष. पण आपल्याकडे आजही तुकाराम महाराजांचे चरित्र असं सांगितलं जातं अभंगामधून. महिपती महाराजांचे अभंग आहेत, अनेक अभंग संत चरित्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. जवळपास 32-35 वर्षानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतः सदैव वैकुंठातून खाली आले आणि संताजी महाराजांच्या शरीरावरती तुकाराम महाराजांना 3 मूठ माती टाकली. आणि तेव्हा संताजी महाराजांना दफन करून त्यांचा अंत्यसंस्कार पूर्ण झाला. संताजी महाराजांचं जीवनचरित्र संपन्न झालं. महाराज विचार करा, अरे भगवंताचं नाम मुखात आलं तर अंतकाळ चांगला होतो. इथं जर अंतकाळच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केला असेल तर संताजीचा संत जगणारी व्हायला काय वेळ लागणार आहे महाराज. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जे अवतार कार्य, तेच संतांचं अवतार कार्य असतं, तेच संतांचं अवतार कार्य असतं. म्हणून संत कुणाला म्हणतात? सत धातूपासून संत शब्द निर्माण झालेला असल्यामुळे सत या शब्दाचा अर्थ आहे अस. सत म्हणजे असणे. सत म्हणजे काय? नसणे कधीच नाही त्याला म्हणायचं असणे. तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला, नसणे कधीच नाही त्याला म्हणायचं असणे. आणि संत हे मूळ आनंद स्वरूप असतात, ब्रह्मस्वरूप असतात. मग संत जर ब्रह्मस्वरूप असतील
तर त्यांना अवतार का घ्यावा लागतो तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. येते उपकारासाठी 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 येथे उपकारासाठी येते उपकारासाठी हो येते उपकारासाठी 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 आले घर जावई कुंटी आले घर जावई कुंटी आले घर जावई कुंटी आले घर जावई कुंटी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी उपकारासाठी हा येथे उपकारासाठी वा तेथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात संत जर पूर्ण मुळातच ते जर आनंद स्वरूप असतील, संत आणि भगवंत जर दोघे एकच असतील, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, संत आणि भगवंत जर एकच असतील तर संत महात्म्या कशा करता अवतार धारण करतात याचं चिंतन तुकाराम महाराज या अभंगामध्ये करतात. अरे संसारात राहणारे धन्य आहेत. ऐका, संसार करणारे धन्य असं नाही म्हटले, धन्य ते संसारी. संतांचं काय लक्षण केलं, ते संसारात राहणारे धन्य आहेत. कसे धन्य आहेत, त्यांची कृती काय, दयावंत जे अंतरी. संतांचं एक लक्षण सांगितलं, संसार करणाऱ्याला संतांनी धन्यता दिली नाही, संसारात राहून परमार्थ करून दयावृत्ती ज्यांची आहे त्यांना संतांनी धन्यता दिली. ऐका, एक वाक्य बोलतो, वाक्य खूप मोठं आहे, अर्थाने खूप गहन आहे बरं का, लक्षपूर्वक ऐका. थोडं क्षमा मागून बोलतो. काही शिकले सवरलेले माणसं परमार्थ करणाऱ्या माणसाला वेड म्हणतात. काही थोडंफार शिकले सवरलेले माणसं परमार्थ करणाऱ्या माणसाला वेड म्हणतात. शहाणं कुणाला म्हणतात, ऐका, जे परमार्थ करतात त्याला जर लोक वेड म्हणतात, परमार्थ करणाऱ्याला जर ती शिकली सवरलेली माणसं वेड म्हणतात, तर संसार करणाऱ्याला शहाणं कसं म्हणावं. परमार्थ करण्याला जर वेड म्हणतात तर संसार करणाऱ्याला शहाणं कसं म्हणावं महाराज, शहाणं कसं म्हणावं. अर्थ खूप घन आहे या वाक्याचा. असो, संतांचा संसारात राहून काय करतात, दयावंत जे अंतरे. संतांच्या अंतःकरणात दया, किती दया आहे व संतांच्या अंतःकरणामध्ये. एक उदाहरण सांगतो आपल्याकडे, असे उदाहरण सांगितलं जातं. आपल्याकडे अनेक तत्ववेत्य पुरुष होऊन गेले, त्यामध्ये स्वामी दयानंद सरस्वती नावाचे एक मोठे संत महात्मे होऊन गेले. आम्ही पुणे विद्यापीठामध्ये तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना आपल्याला अनेक प्रकारे तत्ववेत्याचा अभ्यास करायला मिळतो, संत साहित्याचा सुद्धा. स्वामी दयानंद सरस्वती काय झालं म्हणे, त्या स्वामी दयानंद सरस्वतीचा एक शिष्य होता, त्या शिष्यानेच स्वामीजींवर विष प्रयोग केला. ऐका बरं का, शिष्यानेच स्वामीजीवर विष प्रयोग केला. स्वामीजी बेशुद्ध पडले. बाकी काही शिष्याने त्या शिष्याला शोध घेतला आणि एका खांबाला बांधून टाकलं. मी का सांगतोय, दयावंत जे अंतरी. संतांची दया किती असते. बाकी माणसांनी शिष्याने त्या शिष्याचा शोध घेतला आणि एका खांबाला बांधून टाकलं. स्वामी दयानंद सरस्वती शुद्धीवरती आले आणि शुद्धीवरती आल्यानंतर बाकीच्या शिष्याने सांगितलं, स्वामीजी
तुमच्यावरती ज्याने विष प्रयोग केला होता ना, तोच हा शिष्य आहे. याला बांधून टाकले. बोला, तुम्ही काहीही सांगा, आम्ही याला शिक्षा देतो. तुम्ही जी सांगाल ती शिक्षा याला देतो. स्वामीजींनी काय सांगावं? स्वामीजी पहिलं म्हणले, एक काम करा, तुम्ही याला बांधलंय ना, अगोदर त्याला सोडून टाका. तुम्ही याला बांधलंय ना, अगोदर त्याला सोडून टाका. बाकीचे शिष्य म्हटले, महाराज असं का हो स्वामीजी, याने तुम्हाला दुष्कृत्य केलं, त्याला शिक्षा द्या. स्वामीजींनी सांगितलं, एक काम करा बाबांनो, याला बांधलंय सोडून टाका असं मी म्हणतो. त्याचं कारण असं आहे, दृष्टांत लक्षपूर्वक आहे का, एवढं एक वाक्य सांगितलं की माझा दृष्टांत पूर्ण होतोय. मी का सांगतोय? दयावंत जे अंतरी संतांच्या अंतकरणातली दया किती असते. स्वामीजींनी सांगितलं, याने जरी मला त्रास दिला असला, तुम्ही याला बांधून टाकलं असलं, तर तुम्ही याला सोडा. का? त्याचं कारण आहे, मी इथं अवताराला आलोय, ते लोकाला बांधायला नाही, जे बांधलेले आहेत त्यांना सोडायला आलोय. उदाहरण संपलं. याला म्हणायचं दयावंत जे अंतरी, धन्य ते संसारी. दयावंत जे अंतरी, संत दया करतात. किती दया करतात संत? त्याची कृती काय करतात? मग तुकाराम महाराज त्याचं चिंतन करतात. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. दयेचं अनेक प्रकारे चिंतन आपल्याला पाहता येण्यासारखं आहे. ज्ञानोबारांनी तर अगदी 16व्या अध्यायामध्ये दया भूतवेशोलोलुप्तम मार्दवम हिरचापलम, दैवी संपत्तीचा विचार करत असताना, आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जयसी, नववितान कडसी साने थोर. अरे, पौर्णिमेचा चंद्र जसा सगळ्यांना समान प्रमाणात शीलता देतो ना, तसं परका असो, जवळचा असो, आपला असो, दूरचा असो, कोणी असो, संत महात्म्याने आपला कोणी नसतो, जवळचा कोणी नसतो, परका कोणी नसतो. संत सगळ्यांना सारखी दया करतात. दयावंत जे अंतरी लक्षण सांगितलं. दयावंत बाहेर नाही बर का, अंतरी. जे आतून दयावंत असतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हे सगळं चिंतन जर आपण बघितलं संतांचं, तर संत दयावान असतात. अरे, दयावान संतच आणि धनवान भगवंतच, याला पर्याय नाही. खरा धनवान भगवानच आहे आणि खरे दयावान संतच आहेत. अरे, एवढा त्रास लोकांनी ज्ञानोबारांना दिला, पण त्यांच्याकरता मागणी मागताना ज्ञानोबारांनी काय म्हणावं? जे खळांचे व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, मैत्र जीवांचे, मैत्र जीवांचे. अरे, खळांचे व्यंकटे सांडो. ज्या विसोबा खेचरांनी माऊलींना एवढा त्रास दिला महाराज, त्या विसोबा खेचराला नामदेवरायांचं गुरुपद देण्याचं काम कोणी केलं असेल, तर ते ज्ञानोबारांनी केलं. ह्याला म्हणायचं दयावंत जे अंतरे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असो, अरे, कित्येक दयाचा विचार आपल्याला संत साहित्याच्या दृष्टीने, तत्वज्ञानाच्या दृष्टीने, संत वाङ्मयाच्या दृष्टीने आपल्याला पाळता येण्यासारखं आहे. संत सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. आणि त्याची कृती काय आहे? येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. संत का अवतार धारण करतात? त्याचं कारण आहे, ते स्वतः परमात्म स्वरूप झालेले संत, परमात्म स्वरूप असणारे संत. पण सामान्य माणसाकडे बघितलं की त्यांच्या अंतःकरणात दया उचंबळून येते. अरे, आमचा उद्धार झाला ना, तसं संसारात राब 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 राबणाऱ्या सामान्य माणसाचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. आणि आम्हाला जो भक्ती सुखाचा आनंद मिळाला, तो आनंद संसारात राहणाऱ्या माणसाला सुद्धा मिळाला पाहिजे. हे अत्यंत व्यापक वृत्तीने संतांचा अवतार असतो. म्हणून येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संतांचा अवतार, भगवंताचा अवतार, सामान्य माणसाचा जन्म असतो महाराज. सामान्य माणसाचा जन्म असतो. आपल्याला जन्म आणि संतांचा, भगवंताचा अवतार. का अवतार? त्याचं कारण श्रीमद भगवद्गीतेच्या आधारे आपल्याला पाहता येण्यासारखं आहे. बहुश्रुत आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां. 1. विनाशाय च दुष्कृतां. 2. धर्म संस्थापनार्थाय. 3. संभवामी. याच्याकरता संभवामी युगे युगे. 4. मी प्रत्येक युगामध्ये याच्याकरता अवतार घेतो. कशाकरता? परित्राणाय साधूंचं रक्षण करण्यासाठी, विनाशायच्या दुष्कृताम, दुष्ट माणसाचा संहार करण्याकरता आणि धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता. ज्ञानोबराय काय म्हणतात? धर्म नीतीशी शेज भरी. म्हणजे परमात्मा काय करतो? धर्म आणि नीतीचं लग्न लावून देतो. हे अवतार घेऊन भगवान जे काम करतात, संत महात्मे तेच काम करतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. स्वामी विवेकानंदाने सांगितलं, जन्म हा स्वतः करता असतो, अवतार हा जगाच्या उद्धारा करता असतो.
अवतार हा जगाच्या उद्धाराकरता असतो महाराज. जन्म हा स्वतः करता असतो, अवतार मात्र जगाच्या उद्धाराकरता असतो. म्हणून येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संतांनी उपकार केले. अरे काय उपकार केले संतांनी, काय उपकार केले म्हणून काय विचारता महाराज? काय केले नाहीत उपकार ते सांगा. तुकाराम महाराज सांगतात, केले उपकार सांगू काय, केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसी माय, भावना करे ऐसी माय, धर्मे धर्मे त्याचे देखील पाय, जाजे देखिले पाय, दिले अखय अभय दान गा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी मनवोनी आलो या देशा, मन अखय अभय दान गा, मनवोनी आलो या देजा, मनवोनी आलो या देजा. अरे संतांनी केलेले उपकार काय सांगावे, केले उपकार सांगू काय, बाप न करी आयुष्य माये, धर्म त्याचे देखील पाय, दिले अखय अभय दानगा. संत आपल्याला अभय देतात नाही का. राजा परीक्षिताचा उद्धार शुकाचार्यांनी केवळ 7 दिवसामध्ये केला. अरे तक्षके सप्तमे दिन हा राजा घाबरतो कशाला? अरे 1 तास उरला, खटवांग रायाशी भाग्य दिशा कशी प्राप्त झाली. खटवांगाने 1 तासामध्ये उद्धार झाला. तुझा उद्धार 7 दिवस आहे, तुला घाबरतो कशाला? हा, तुझा मृत्यू अजून 7 दिवसाने आहे. हा, 7 दिवसात तुझा उद्धार नाही झाला तर बोल. संतांनी मला सांगा, राजा परीक्षेचा मृत्यू झाला नाही का? हो झाला. पण राजा परीक्षितीला तक्षक नावाचा साप दंश करायच्या अगोदरच राजा परीक्षितीचे आत्मज्योत परमात्म ज्योतीमध्ये मिलन झाले. याला म्हणायचं संत अभयदान देतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गोंदवल्याचे संत नामयोगी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे, अरे कोणतेही संत रोग नष्ट करत नसतात, संत रोगाचं भय नष्ट करतात, संत रोगाची भीती नष्ट करतात. रोग तर संतांनाही आले आणि सामान्य माणसालाही आले, पण रोगाची भीती संत महात्मे नष्ट करतात. हा संतांनी केलेला आपल्यावरती उपकारच आहे महाराज, असं आहे. आणि म्हणून एक वाक्य सांगू, श्री महाराज असं म्हणायचे, अरे भगवंताची तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो. भक्ती मार्गामध्ये परमार्थामध्ये भगवंताची तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो, आणि एखादा संत भेटला की मनुष्य निवांत होतो. संत भेटला जीवनामध्ये की मनुष्य निवांत होतो. तुमच्या जीवनामध्ये एखाद्या संत महात्म्यांचं दर्शन झालं, समजून जायचं ज्या अर्थी संतांचं दर्शन झाले त्या अर्थी भगवंताचं दर्शन निश्चित होणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक काय संतांचं अवतार कार्याचं प्रयोजन, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे. संत स्वतःहून वैकुंठाहून इथे आले. आम्ही वैकुंठवाशी आलो याचे कारण असे कित्येक संत प्रमाण आपल्याला पाहता येण्यासारखे आहेत. बर, त्या संतांचं आणखी काय आंतरिक लक्षण तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये त्याचं वर्णन करतात. लटिके वचन नाही देही उदासीन. तुकाराम महाराज त्या संतांचं
पुढचं एक लक्षण अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. संतांचं आंतरिक लक्षण काय? संत कधीही खोटं बोलत नाहीत, हे संतांचं आंतरिक लक्षण आहे. लटिके वचन नाही, तो पलीकडचा नाही अलीकडे घ्यायचा बरं का म्हणताना. त्याचा दंड जरी असला तरी तो पलीकडचा अलीकडे घ्यायचा. लटिके वचन नाही एक लक्षण, आणि देहावरती उदास आहेत दुसरं लक्षण. पहिलं लक्षण, संत कधीही खोटं बोलत नाहीत. आतापर्यंत आपण काय काय बघितलं? जे संसारात राहतात संत, त्याला तुकाराम महाराज धन्यता देतात. एक, जे अंतःकरणातून अत्यंत दयावान आहेत त्यांना तुकाराम महाराज धन्यता देतात. 2, जे उपकार करण्याकरता आलेले असतात त्यांना धन्यता देतात. 3, वैकुंठाहून इथं आलेले आहेत. 4, आणि 5वं लक्षण तुकाराम महाराज सांगतात, संत कधीही खोटं बोलत नाहीत, लटिके वचन नाही. एक सांगू कैमुत्तिक न्यायाने, संत कधीही खोटं बोलत नाहीत, किंवा संत जे बोलतात ते कधी खोटंच होत नाही. आता आपल्यांची क्षमा मागून एक वाक्य बोलतो. जे चुकूनही कधी खोटं बोलत नाहीत त्यांना संत म्हणतात. जे चुकूनही कधी खोटं बोलत नाहीत त्यांना संत म्हणतात. आणि जे चुकूनही कधी खरं बोलत नाहीत त्याला माणूस म्हणतात. माझा विनोदाचा भाग सोडून द्या, पण संतांचं लक्षण आहे महाराज, संत कधी खोटं बोलत नाहीत महाराज. संत कधी किती संतांचे चरित्र सांगू आपल्याला, किती संतांची उदाहरणं आपल्याला पाहता येण्यासारखी आहेत. असो, वेळ अभेव आपण थांबूयात. लटिके वचन. पुढचं तुकाराम महाराज लक्षण करतात, देही उदासीन. देहावरती संत महात्मे उदास झालेले असतात. अरे का उदास झालेले असतात? ज्ञानोबराय त्याचं चिंतन करतात. ज्ञानोबराने केलेलं चिंतन, तैसे संसार या समस्था, जाणे जे जय अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. एखाद्या वस्तूवरती माणूस का उदार होतो? त्याचं स्वरूप कळालं की माणूस त्याच्यावरती उदास होतो. त्याचं स्वरूप कळालं. देहावरती उदास का? उदास का? कारण हा देह एक दिवस जाणार आहे हे संतांना माहिती असतं, म्हणून ते या देहावरती उदास असतात. किती उदास? भागवतातले फक्त 1 मिनिटात उदाहरण सांगतो. शुकाचार्यांची तपश्चर्या एवढी वाढली, इंद्राला भीती वाटू लागली, माझं इंद्रपद जातं की काय. श्रीमद भागवताच्या त्या कृष्ण कृपांकित सद्गुरू डोंगरेजी महाराजांनी भागवत रहस्यामध्ये सांगितलेलं हे उदाहरण आहे बरं का, महात्म्यांच्या मुखातलं हे उदाहरण आहे. शुकाचार्यांची तपश्चर्या वाढली, इंद्राला भीती वाटू लागली. शुकाचार्यांची तपश्चर्या भंग करण्याकरता म्हणून इंद्राने एका अप्सरेला खाली पाठवलं, सांगितलं तुम्ही शुकाचार्यांच्या समोर जायचं आणि नृत्य करायचं, जेणेकरून शुकाचार्य तुझ्यावरती बहाळ होतील, तुझा भोग घेतील आणि त्यांची तपश्चर्या नष्ट होईल, भंग पावेल. अप्सरा आली, रंभा आली, महाराजांच्या समोर नृत्य करू लागली. तरी महाराजांना काही त्याचं वाटत नव्हतं. एवढंच नाही, अंगावरचे कपडे काढून त्याने नृत्य केलं तरी शुकाचार्यांना काही वाटत नाही महाराज. तरी ते अत्यंत त्यांच्या आनंदामध्ये मग्न आहेत. एवढंच नाही, रंभेनं काय करावं महाराज, स्वतःच एवढं करूनही शुकाचार्य आता माझ्यावरती बहाळ होत नाहीत, म्हणून त्या रंभेनं स्वतःचं पोट फाडलं आणि त्याच्या पोटातून हिरे, माणिक, मोती, सुगंधित द्रव्य बाहेर पडली आणि शुकाचार्यांनी बघितलं. ऐका, आणि तेव्हा शुकाचार्य म्हटले, अरे अरे चुकलं, माझं चुकलं. रंभेनं सांगितलं, महाराज चुकलं म्हणू नका, मी अजूनही तुमच्या समोर उभे आहे, तुम्ही माझा आत्ताही भोग घेऊ शकता, आता माझा भोग घेऊ शकता. शुकाचार्य म्हटले, वेडे, अगं माझं चुकलं याच्या करता म्हणतोय मी, भोग घ्यावा ह्या उद्देशानं तू पोट फाडून दाखवले. तुझ्या पोटात काय आहे? तुझ्या पोटात हिरे, माणिक, मोती, सुगंधित द्रव्य आहेत, हे मला माहित झालं आता, पण मी चुकलो याच्या करता म्हणतो. तुझ्या पोटात हिरे आहेत, सुगंधित द्रव्य आहेत, हे जर मला माहिती असतं तरी मी जन्मच तुझ्या पोटी घेतला असता. उदाहरण संपलं. त्याला म्हणायचं देही उदासीन. विठ्ठल 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 विठ्ठल. एक मुद्दा, देहावरती उदास झालेले असतात, एक मुद्दा. आणि दुसरं सांगू, या देहावरती उदास झाल्याशिवाय परमार्थामध्ये परमार्थ प्राप्त होत नाही, हे पण तितकंच खरं आहे महाराज. तो का म्हणे, व्हावे देहाशी उदार, रखुमा देवीवर जोडावया. संत महात्म्या देहावरती उदास झाले, एवढे उदास झाले, इतकेच नाही महाराज, देहावरती उदास झाले, वेडे झाले, वेडे होऊन उदास होऊन परमार्थामध्ये भक्तीची साधना संत महात्म्यांनी केली महाराज. संत महात्म्यांनी परमार्थाची साधना केली. एवढंच नाही, ऐका, आपल्याला माहिती आहे श्री गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे, अरे प्रपंच करताना माणसाने शान होऊन करावं, पण परमार्थ करताना वेड होऊन करावं. जग ज्याला शान म्हणतं, संत त्याला वेड म्हणतात. जग ज्याला वेड म्हणतं, देव त्याला शान म्हणतो. विठ्ठल 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 विठ्ठल. माहितीये आपल्याला, माहितीये, अहो वृंदावनामध्ये राधा होऊन गेली आणि राजस्थानच्या मेवाडमध्ये मीरा होऊन गेली, नाही का. वृंदावनातली राधा
आणि राजस्थानातली मीरा, दोघेही पागल झाल्या. कशा करता? कोणा करता? विठ्ठल विठ्ठल असं आहे. आणि म्हणून संत देहावरती उदास असतात. आणि त्या संतांचं तुकाराम महाराज सांगतात ते धन्य आहेत बाबा. का? कधी खोटं बोलत नाहीत. धन्य आहेत का? देहावरती उदास असतात. आणि संत धन्य आहेत का? धन्य आहेत. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. मधुरावाणी ओटी 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 तुका म्हणे वाव पोटी वाव पोटी हे तुका म्हणे वाव पोटी वाव वाव पोटी वाव ए वाव तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव 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 पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज संतांचं शेवटचं लक्षण सांगतात. अरे मधुरावाणी ओटी आणि तुका म्हणे वाव पोटी. संतांची वाणी कशी असते? अत्यंत मधुर असते. ऐका, तिसऱ्या चरणात लक्षण सांगितलं कधी खोटं बोलत नाहीत. जे बोलतात खरं बोलतात. खरं पण कसं बोलतात? मधुर बोलतात. माणसाने खरं बोलावं, मधुर बोलावं. ज्ञानोबाराय म्हणतातला मी तुले आणि रसाळ नाही का, ज्ञानोबाराय चिंतन करतात. त्या अनुषंगाने तुकाराम महाराज सांगतात मधुरावाणी ओटी आणि शेवटचं लक्षण तुका म्हणे वाव पोटी. याचा अर्थ संत एवढा अपराध सहन करतात, एवढा अपराध सहन करतात. जगाने कितीही त्रास दिला तरी जगाचा सगळा त्रास संत सहन करतात. एवढं संतांचं पोट मोठं आहे असं म्हणा. किंवा दुसरा अर्थ तुका म्हणे वाव पोटी. जगाला निर्माण करणारा परमात्मा, एवढा व्यापक असणारा परमात्मा, पण तो परमात्मा सुद्धा भगवत भक्तांच्या हृदयात येऊन राहतो. एवढं संत महात्म्यांचं पोट मोठं असतं. म्हणून तुका म्हणे वाव पोटे. तुका म्हणे वाव पोटे. सुरदास महाराजांचं चरित्र आपल्याला माहित आहे. रस्त्याने चालले, एका स्त्रीला पाहिलं नाही का, अंतःकरणामध्ये काम वासना जागृत झाली. कोणामुळे? डोळ्यामुळे. म्हणून ते डोळेच महाराजांनी बाहेर काढले. आणि जेव्हा आता सुरदास महाराज बिल्वमंगल सुरदास झाले, रस्त्याने जात होते, समोर खड्डा होता, खड्ड्यात पडणार
एवढ्यात भगवान श्रीकृष्णाने विचार केला, माझ्या करता भेटण्यासाठी येत आहेत. 8 वर्षाची कृष्णमूर्ती प्रगट झाली आणि सूरदास महाराजांना खड्ड्यापासून बाजूला केलं आणि त्यांना वाचवलं. वाचवल्यानंतर पळून चालले. सूरदास महाराजांच्या हाताला झटका देऊन भगवान श्रीकृष्ण पळून चालले. सूरदास महाराजांनी सांगावं, देवा मला माहितीये तुम्ही देवच आहेत. अरे एवढ्या मोठ्या घनदाट अरण्यामध्ये मला वाचवणारा दुसरा तुमच्याशिवाय कोण असणार आहे? अरे तुम्ही देवच आहात मला माहितीये, पण देवा एक सांगू, तुम्ही माझ्या हातातून निष्ठून झालो, पण मी खरा शक्तिशाली तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही माझ्या हृदयातून निष्ठून जावा, तेव्हा मी तुम्हाला शक्तिशाली समजेल. तुम्ही हातातून निष्ठून जाल पण तुम्ही माझ्या हृदयातून कधी जाऊ शकत नसतात. याला म्हणायचं तुका म्हणे वाव पोटी. म्हणून मधुरावाने बोटी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. बोली लिले कुरे वेळे वाकुळे उत्तर, नाही विचारिला दे कारम्य आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज की.